साहेब, राज्यात 20 जिल्ह्यांचे मूळ जिल्ह्यांचे कुठेतरी अनेक जिल्हे होणार आहेत अशी सोशल मीडियावरती पोस्ट करत आहे, त्यामध्ये बारामतीचा देखील समावेश होतो, काय सांगाल असेल? असा कुठलाही प्रस्ताव शासनासमोर नाही. मी 2.5 वर्ष महसूल मंत्री म्हणून काम केलं आहे. ना त्या प्रस्तावाची पुढे चर्चा आहे, ना जिल्हा विभाजनाची पुढे त्याच्यामध्ये त्यामुळं जिल्हा विभाजनाच्या संदर्भाच्या बातम्या येतात त्या पूर्ण कल्पकुलित आहे, त्याला काही अर्थ नाही. सद्यस्थितीत पालकमंत्री पदावरून कुठेतरी नाराजी दिसते नाशिक असेल किंवा आणि महायुतीतीलच जे नेते आहेत हसन मुश्रीफ ते म्हणले की सहपालकमंत्री आहे, ते मी पहिल्यांदाच ऐकतोय. कुठेतरी मंत्रालयात गेल्यानंतर मी त्याची चौकशी करणार की सहपालकमंत्री काय असतं. कुठेतरी आता नाराजी एक नेत्यांची बाहेर येण्यास सुरू झाली. मला वाटत नाही की नाराजी कोणाच्या असण्याचं कारण नाही. ठीक आहे, तर काही जिल्ह्यासाठी आग्रह असतो पक्षाला, प्रत्येक नेत्याला वाटतं की हा जिल्हा मला मिळावा. पण मला वाटतं महायुतीमध्ये असे अनेक प्रसंग येत असतात जातात, कारण शेवटी आमचा प्रपंच मोठा आहे. आता राज्याच्या निर्मितीनंतर एवढा मोठा धनादेश पहिल्यांदाच महायुतीला मिळालेला आहे, म्हणजे कोणत्या सरकारला. तेव्हा स्वाभाविक अपेक्षा वाढलेल्या आहेत. पण मला वाटतं तिन्ही नेते एकत्र बसून 1 रुपयातला पीक विमा आता बंद होणार आहे शेतकऱ्यांसाठी. मला कळत नाही कोण वावड्या उठवते. अजून असं बजेट येतं आपलं 1 रुपया पीक विम्याचा एवढा मोठा परिणाम सकारात्मक पद्धतीने शेतकऱ्यांच्याकरता झालेला आहे. त्यामुळे विम्याच्याबद्दलची शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात रक्कम भरायच्या, विमा मिळत नव्हता, शेतकरी पैसे भरत नव्हता. आपण जो माननीय देवेंद्रजींनी 1 रुपया पीक विम्याची योजना जाहीर केली, आज सर्व राज्यामध्ये त्याचा एक परिणाम आहे. पूर्वी विमा कंपन्यांची घरं भरले जातात असा आरोप व्हायचा. आता उलटी परिस्थिती आहे. आता शेतकऱ्यांना एवढी मोठी बदल झाली. मला वाटतं राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा एवढी मोठी बदल विम्याच्या माध्यमातून झालेली आहे. गेल्या 2 दिवसापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. गिरीश महाजन असतील किंवा बावनकुळे असतील यांनी देखील त्यांची भेट घेतली. नेमकं काय घडतंय? कारण महायुतीमध्ये कुठेतरी पालकमंत्री पदावरून धुसफूस आहे, इथेही काही मुद्दे समोर येत आहेत. कसं वाटतं? मला ते समजत नाही की ह्या बातम्या कोण उठवतं. कोणी नाराज नाही आहे. आता ते आदरणीय शिंदेसाहेब दरेगावला इथे गावी गेले, म्हणजे थोडं नाराज होऊन गेले जातात ते दरेगावला. पहिल्यांदाच गेले असेल तर प्रश्न होतो नाराजीचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.